अजित पवारला प्लॅनिंग न मारलं दादा. प्लॅनिंग कोणी रचली असेल, काय रचली असेल, हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी सांगतो तुम्हाला, कारण आपल्या चॅनलवरती सगळी रियालिटी माहित होतो. अजित पवार साहेबांचं प्लॅनिंगनी मर्डर करण्यात आला, त्यांचा घात करण्यात आला. पण लक्षात ठेवा, प्लॅनिंग करणारा हा लय शातीर होता. सगळी सुई व्हीएसआर कंपनीच्या मालकावर जात आहे, पण व्हीएसआर मालक हा अजूनही खुल्याम घुमत आहे, त्याला अजून अटक झाली नाही. कारण अजितदादांचा घात झाला, अपघात नाही. हा फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे, भारतातल्या जनतेला माहित आहे. पण अपघात हे न्यूजवर येत आहे आणि सीबीआय सीआयडी हे फक्त चौकशी याची करत आहे, अपघाताची करत आहे, घाताची करत नाही. माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई, अजित पवार साहेबांच्या मिसेस, त्यांना माझं एकच म्हणणं आहे, ताई तुमच्या पतीचा घात झाला की अपघात झाला, तुम्ही याची चौकशी पण करू शकत नाहीये. रोहित पवार साहेब चौकशीला गेले होते बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये, त्यांचा तक्रार नोंदवली नाही. जो अजित पवार लोकांची तक्रार घेत होता, त्याचं निवारण करत होता, अजित पवारची तक्रार घेतली नाही. तो विचार करा ताई, तुम्ही हात जोडून विनंती करतो तुम्हाला, प्लीज तुम्ही अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करा आणि रोहित पवार साहेबांना पाठीशी राहा त्यांच्या, आणि त्यांना प्रोत्साहन करा. आणि महाराष्ट्रातली जनता तुमची वाट बघत आहे की कधी तुम्ही अजितदादाचा जो डिक्शनरी आहे, जो इतिहास आहे, तो कधी उलगडाल आणि अजितदादाचं जे काय आहे झाला, घात झाला की अपघात झाला, हे जनतेपर्यंत येणार. कारण जे गूढ रहस्य आहे ताई, हे जनतेपर्यंत नेणं हे गरजेचं आहे. कारण अजितदादांवर प्रेम करणारी ही जनता वाट बघत आहे. अजितदादाच्या वर काळजात प्रेम करणारी जनता आहे. अजितदादासाठी ही जनता काहीही करायला तयार आहे. कुठल्या नेत्यासाठी आतापर्यंत मोर्चे नव्हते काढले, पण अजितदादासाठी बारामतीतल्या जनतेने मोर्चे काढले आणि त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशनवर काढले. बघा बरं, कोणी आंदोलन केलं का आतापर्यंत? एवढे मोठे नेते मेले, पण कोणी केलं का? पण अजितदादासाठी लोकांनी आंदोलन केले, मोर्चे काढले का त्यांची तक्रार घ्या म्हणून पोलीस स्टेशनवर. विचार करा तुम्ही. अजितदादावर प्रेम करणारी बारामती जनता आणि महाराष्ट्रातली जनता, भारतातली जनता आहे. ताई प्लीज सपोर्ट करा आणि अजितदादांचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करा. कारण उपमुख्यमंत्री आहात आपण आणि महाराष्ट्राचे एक पाया आहे आपण, आणि महाराष्ट्राचा पुरा कारभार आपण चालवला होता. त्या कारणामुळे माझा हात जोडून विनंती आहे की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला याची तुम्ही शहानिशी चौकशी करू शकत नाही तर तुम्ही, माझं एकच म्हणणं आहे, लहान दोन्ही मोठा घास, पण माझं एकच म्हणणं आहे की अजितदादावर जे घात झाला, जो अपघात झाला, हा शहानिशी आपण काही करू शकत नसाल तर अजितदादाचा जो गूढ रहस्य आहे हा फक्त इतिहास म्हणून राहणार आणि जनतेला माहीत होणार नाही की अजितदादाचा घात झाला म्हणून अपघात झाला. कळलं काय दादा? जय जवान जय किसान, जय भीम, जय शिवराय.